नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला दाखवत आहे चिकन 65। तर त्यासाठी मी इथे 500 ग्रॅम हे चिकन घेतलेलं आहे। व्यवस्थित धुवून घेतलं आहे साफ करून। हे 500 ग्रॅम चिकन आहे। त्याच्यामध्ये आता मी टाकणार आहे हा चिकन 65 मसाला। चला तर मग हा आपण चिकन 65 मसाला टाकून घेऊया। हे सर्व पॅकेट मी रेडीमेड आणलेले आहेत। त्यानंतर मी टाकून घेणार आहे हा चिकन मसाला। त्यानंतर आपण टाकून घेऊया आलं लसूण पेस्ट। आलं लसूण पेस्ट टाकल्याने आपल्या चिकन 65 ला खूप छान अशी टेस्ट येते। आता मी त्यात टाकून घेणार आहे दही। इथे मी 10 रुपयाचं दही घेतलंय। हे दही अर्धा दही टाकून घेणार आहे, कारण अर्धा किलोला हे 10 रुपयाचं दही जास्त होणार आहे। त्यानंतर मी घेतलं इथे एक अंडही आपण टाकून घेऊया। अंड मी फोडून घेते। हे असं अंडही एक टाकून घेतलंय। तुम्ही 2 हवी तर 2 टाकून घेऊ शकता। त्यानंतर घेणार आहे लिंबू। आता हे लिंबूही व्यवस्थित पिळून घ्यायचे। लिंबूमुळे काय होतं, आपल्या चिकनला टेस्ट छान येते आणि चिकन उघरट लागत नाही। काय वेळेला चिकनला ना खाताना वास येतो थोडा, तर लिंबू टाकल्यामुळे ते चिकनचा स्मेल पूर्ण निघून जातो आणि छान चांगला स्मेल येतो, टेस्टी लागते। बघा आता आपण टाकून घेऊया। आता त्यात मी टाकून घेत आहे चवीप्रमाणे मीठ। चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे, कारण ह्या चिकन मसाल्यामध्ये सुद्धा आणि चिकन 65 मध्ये सुद्धा थोडंफार मीठ असतं, त्यामुळे मीठ व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे। आता आपण हे सर्व व्यवस्थित फेटून घेऊया, एकजीव करून घ्यायचं आहे। आता हे सर्व मी एकजीव करून घेते आहे। बघू शकता व्यवस्थित हे एकजीव झालेलं आहे। आता मी हे व्यवस्थित फेटून घेतल्यावर ह्यात मी गरम मसाला टाकून घेत आहे। अर्धा चमचा हळद, आणि अर्धा चमचा मालवणी मसाला। आता हे आपण परत एकदा ढवळून घेऊया व्यवस्थित, जेणेकरून हे सर्व व्यवस्थित मिक्स होऊन जाऊन देत। आता लास्ट प्रोसेस आहे, ते आपण ह्याच्यामध्ये एक असं मेथड टाकणार आहे की जेणेकरून आपले हे चिकन 65 चे पीस आहेत ना, ते एकदम व्यवस्थित कुरकुरीत होणार आहेत। हे सर्व एकजीव करून घेतलं की त्यात मी टाकून घेणार आहे हे कॉर्नफ्लॉवर। कॉर्नफ्लॉवरने आपले जे चिकन 65 चे पीस आहेत ना, ते एकदम कुरकुरीत होतात। इथे मी हे 2 चमचे पीठ घेतलेलं आहे। पीठ जास्तही घेऊ नका, जेणेकरून ते एकदम कडक कडक होतील। 2 चमचेच पीठ घ्यायचे अर्धा किलोला। आता आपण हे 15 ते 20 मिनिटासाठी मॅरिनेट व्हायला ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून हा मसाला व्यवस्थित लागला जाईल आणि आपल्या पीसला टेस्टही खूप छान येईल। बघू शकता किती छान असा मसाला लागलेला आहे। आता आपण हे 15 ते 20 मिनिटासाठी ठेवून देऊया झाकून। बघू शकता तुम्ही आपलं हे चिकन किती छान असं मॅरिनेट झालेलं आहे अर्ध्या तासाने। आता आपण हे फ्राय करून घेऊया। त्यासाठी इथे बघू शकता कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं आहे। तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे। आता आपण त्यात हे जे मॅरिनेट केलेले पीस आहेत ते एक एक पीस सोडूया। एकदम हाय फ्लेमवर तळायचं नाही आहे, नाहीतर पीस ते लवकर जळून जाणार आहेत। तेल गरम करून फ्लेम स्लो करायची आहे। आणि पीस जास्तही नाही फ्राय करायला टाकायचे आहे, जेवढे त्या तेलामध्ये मावू शकतील एवढेच। बघू शकता किती छान असे आपले पीस फ्राय होत आलेले आहेत।
हे 8 ते 10 मिनटामध्ये फ्राय होतात बारीक फ्लेमवर. एकदम तेल गरम करून नंतर आपण गॅस बारीक करून ठेवायचा आहे. अजून ह्याला 5 मिनटं लागतील फ्राय व्हायला. बघूनच किती तोंडाला पाणी सुटते. बघू शकता तुम्ही आपले हे चिकनचे पीस एकदम छान असे तयार झालेले आहेत फ्राय करून. बघा किती सुंदर असं टेक्स्चर आलं आहे. चवीलाही खूप सुंदर झाले आहेत. चला तर मग माझी चिकन 65ची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.